नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आम्ही खूप रॅन्डमली ब्लॉग चालू करतो. माहिती पण नाही हा ब्लॉग येईल, मी अशी झाली कारण की उजेड. हा ब्लॉग येईल नाही येईल कारण की बाहेर काम चालू आहे आणि मला लिटरली एवढं फ्रस्ट्रेट होत आहे ना की आम्ही 2-3 दिवस या एवढूशा बेडरूम मध्ये कोंडून आहोत. म्हणून आम्ही काही ना काहीतरी करतोय. यशने मस्त त्याचे जुने कपडे काढले. आता बघू यातले कोणते ठेवायचे, कोणते हे करायचे. मोस्टली सगळेच देऊन टाकायचे, कुठले ठेवायचे नाहीत. पण बघूया, मला दिसतायत चांगले चांगले. कुठले दिसतायत तुला? मग नंतर बारीक झालास ना की बोलशील की अरे मला ते कपडे द्यायला नाही पाहिजे होते. गपचूप मी कधीच नाही बोललो असं. तर आता आम्ही जेवते तो काय जेवायला सांग आम्हाला. अनिता ताईने ना खूप इच्छा होती ह्याची की सोयाबीन भुर्जी खायची, तर तिने आम्हाला सांगितलं की मूगची भाजी आहे, पण तिने सोयाबीनची भुर्जी दिलेली आहे. सो मस्त इन द हाऊस गाइस, सोयाबीन भुर्जी इन द हाऊस. आम्ही आता खातो पितो आणि आम्हाला एक काम काय पिणार आहे सांग मला. पाणी. काय पियाला? पाणी आणलंयस तू? थँक्यू. आठवण जा आता घेऊन ये शाणे. मगातपासून मलाच हे करते. वाटतंय मी आणलेलं पाणी मला मिळत नाहीये. ते बघ पाणी आहे ना, दे मला पियाला. जेवणाच्या आधी असं एक घोट पाणी लागतं. मला पण दे थोडस. एक घोटच लागतं ना तुला, मग मला बाकीचे घोट दे ना बाई. हा ब्लॉग इथेच एंड, म्हणजे आजच्या दिवसात एंड होतो. इथेच एंड चालू झालं, इकडे एंड. हा इकडे एंड. इकडे आज एंड होतोय की 2-3 दिवसाचा मर्ज करून टाकतोय. पण मला वाटतं की आपल्याला बाहेर पण जायचंय. कशासाठी ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे कळेल. जर गेलो तर जे होतं ते तुम्हाला पुढे कळेल, बघत राहा. हा, सो तो जो मरून कलर होता तो गेलेला आहे आणि आम्ही असा मस्त बेज कलर मारलाय. एकदम पण बेज कलर नाही आणि एकदम पण असं येल्लोइश बेज नाही आणि व्हाईट पण नाही आहे. सो आम्ही असं मध्ये ठेवलाय कारण की शूट वगैरे करतो ना तेव्हा खूप चांगलं वाटतं. म्हणजे जर बॅकग्राऊंड व्हाईट असेल ना तर असं फोकस पण खूप छान पडतो आणि जास्त लाईटची गरज नाही पडत. सो आम्ही हा कलर चूज केला. आता पडदे वगैरे घ्यायचे, सो आम्ही विचार केला की लेट झालाय पण IKEAला जाऊन बघूया, ॲटलिस्ट काहीतरी आयडिया येईल. बिकॉज दिवाळी लगेचच नेक्स्ट वीक आहे. काहीतरी मेकओव्हर देऊया. एकतर हे खूप आता असं डल वाटतंय घरामध्ये बिकॉज हा ग्रे कलर आहे आणि हा त्या ग्रेला मॅच करत होता म्हणून हा होता. पण आता ह्याचं काय करायचं वी डोंट नो, पण बघूया काहीतरी जुगाड करता येईल. क्या लेके आए हो आप? पनीर रॅप अँड ॲज रिक्वेस्टेड कॉफी. ॲज रिक्वेस्टेड म्हणजे तू नाही पिणार आहे? आईस्ड कॉफी. तू नाही पिणार? मी पिणार नाही. मी बघते विश तर नाही ना, म्हणजे विश का विश काय ना. वाव, इथे ठेव. चल नाही विश, चल नाही ठेव. चल इथे नाहीये. खूपच घाई आहे आम्हाला IKEAला जायची. इथे आम्हाला 8 दिसतंय पण ठीक आहे, ते 10 पर्यंत चालू असतं. सो 8 पर्यंत चालेल. तर पटकन खाणार आहे. मला खूप वाईट वाटतंय कारण की माझी लिपस्टिक जाणार आहे. नवीन लिपस्टिक लावली आहे मी, मला जरा पण फ्लॉन्ट करायला नाही. IKEA मध्ये कुठल्या सोफ्याला तुझी लिपस्टिक बघायची आहे? अरे लोक बघतील ना माझी मी लिपस्टिक काय लावली आहे. म्हणजे आता मुली नवीन काहीतरी घालतात असं मस्त वाटतं आणि आता ते जाणार आहे निघून कारण की मी खाणार आहे. मी गाडी चालवता खाणार आहे. आमच्यावरती हसत असेल. आम्ही एकतर लेट आलोय, कोणीच नाहीये स्टोअर मध्ये. अख्खा स्टोअर रिकामा आहे आणि आम्ही सगळ्या सोफ्यावर येऊन असे बसतोय फटाफट. म्हणजे असं इकडे जम्प तिकडे जम्प तिकडे जम्प. कारण आता विचार करून घ्यायला लागेल ना, कारण आता बसून वगैरे. आणि आम्हाला थोडं असं हवंय की स्लीक हवंय, असं जास्त हेवी नाही दिसला पाहिजे अशा टाइप मध्ये. खाली काय नाहीये म्हणजे असं बल्की नाही वाटणार. तू वरचा पण किती छान आहे. ह्याला नाही आवडला बसायला. कुठला आवडला मला? पण मला तर हा कलर पण आवडला. तो फील आहे भाई आपल्या रूम मध्ये. कसा कलर पाहिजे? का नाही जाणार? नाही, मस्टर्ड पाहिजे. मला माझ्या घराला घेऊन थोडी भीती वाटायला लागली कारण हिचे चॉईस. तुझ्या घराला नाही म्हणजे सॉरी आपल्या नाही हे झालेलं आहे आता. मी काय बोलतोय आमच्या घरात छोटा क्यूट. हा, दिस इज नाईस. आपला पेज आणि ग्रे कलर. हो, दिस इज नाईस. आय लाईक इट. पण हिचे मगाचपासूनचे एवढे घाणेरडे चॉईसेस दाखवले असते ना, बाप रे. काही कुठेही काही आरसा हॉल मध्ये कुठे दरवाजाच्या बाजूला. आपण तसं नाही करायचं. अरे पण चांगलं लोकांनी असं तर नाही केलं पाहिजे ना आपल्याला. मला कसं होतं की आता युजली लोकांची घरं कशी असतात, इकडे बेड इकडे टेबल इथे हे असं जागेवर असतं. कारण ते नॉर्मल वाटतं. अरे मिक्स मॅच म्हणून काय, तबेला बांध घरात मिक्स मॅच. शिवानीला ही खुर्ची आवडली आहे. हा, ही वाली बघा. ही आता जी आपल्याकडे आहे तशीच. 1 मिनिट मला बोलू दे. आणि मला ही खुर्ची आवडली भाई. मी बसून बघितलं म्हणून माझं ऐकायचं. हे काय बाल्कनी मधल्या? मग हे येडे डायनिंग टेबल सोबत ठेवली. येडेत हे लोक. पण हे बाहेर
काय कम्फर्टेबल पण सीट पण नाही. शिवानी मी बसून दोन्हीकडे वाव. अरे बाबा तुझ्या चरबी एवढी आहे ना की तुला टोचत नाहीये हे. आम्हाला मला टोचलं बसल्यावरती. खरं सांगते जेन्युइनली हे टोचलं मला पाठीला आणि पोटाला. नाही टोचत आहे. अरे शिवानी हे तर आपल्याकडे आता पण असेच आहेत ना यार. क्लासिक हे बघ. आपल्या सोफ्यासोबत पण जाईल. हे क्लासी वाटतंय यार. ठीक आहे चल हे ठीक. हे बघ पूर्ण सपोर्ट बॅक पर्यंत इथे पण कधी आजपर्यंत आमच्या डायनिंग टेबलच्या खुर्चीवर तर बसली नाही हा. आणि हिला क्लासी वाटते. हिला काम करायचं या खुर्चीवर बसून. आयुष्यात केलंय. ती खुर्ची आणली ऑफिस मध्ये तिच्यावर बसून काम करतो आपण. लपून लपून घेऊन जातो आम्ही. जो डायनिंग टेबल डिसाइड केलं त्याच्यामध्ये हे घुसेल की नाही माहिती नाही म्हणून घेऊनच चाललो. असं का धावतोय. दाखव तुझं मॅजिक. तुला दाखवू का ताई. येते का तुला. येते का. आईस्क्रीम खूप छान आहे. खा ना मित्रांनो. बघताय ना तुम्ही कमिटमेंट. तुम्हाला दिसत असेल कमिटमेंट. हा ही पोरगी बघा करत बसली. एकच घेतलंय मी. जेवली नाहीये तुझ्यासोबत. मी 7 वाजता ते खाल्लंय फक्त. मग मी पण 7 वाजताच खाल्लंय. मग मी तुझ्यावढी जाडी थोडी आहे. येस गाईज येस यू हॅव डन इट अगेन. येट अगेन. टिपॉय राहिलाय. सोफा झाला. कर्टन झाले. मग अजून काय झालं. डायनिंग टेबल झालं. वरचा लॅम्प बाकी आहे जो आम्ही सिलेक्ट केलेला आहे. आता फक्त काय बाकी आहे. लॅम्प आणि टी टेबल बाकी. लॅम्प एक बाकी आहे छोटा वाला जो सोफ्याच्या वर लागणार. आणि टी टेबल बाकी आहे. बाकी सगळं झालेलं आहे. म्हणजे आमचं हॉलचं मेकओव्हर मध्ये आम्ही ते जी मधली आमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे काय बोलतात फर्निचर काय बोलतात त्याला. किती वर्षानंतर काढतो आपण हे सगळं. 9 वर्षानंतर. तुम्ही ते 9 वर्ष राहत होते. 8 वर्ष काहीतरी आहे. 8-9 वर्ष. पण सोफा वगैरे चेंज करायचा होता कारण तो खूपच मळला आणि त्याचं कव्हर चेंज करू शकतो बरोबर आहे. पण ते कसं आमचा सोफा खूप जागा घेत होता. मेन कारण हेच आहे की जागा खूप जागा. आणि आम्हाला ना व्हिडिओ करायला खूप दिक्कत होत होती. तर ह्याच्या मम्मी पप्पांनी जेव्हा घर ते डिझाईन केलं तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या कन्व्हिनियन्स नुसार की लोक घरी येणार रिलेटिव्ह आणि त्याचा फायदा होतो भरपूर. मोठा सोफा असला मध्ये ते टी टेबल जे आमचं होतं त्याच्यावर आम्ही ते खुर्च्या काढून तिथे जेवायला बसायचो सगळे जण. जवळजवळ जेवढे 5-6 जण आपण यायचो. काही सोफ्यावर बसायचे त्याच्यावर बसायचे. तर आता आम्ही विचार केला थोडं शूटच्या हिशोबाने करतोय प्लॅन म्हणून. मला आवडलंय. बघू आता ते ओव्हरऑल कसं दिसतं घर झाल्यानंतर पेंट वगैरे झाल्यानंतर. आम्हाला बेसिकली घर थोडं रिकामं हवंय. येस. आता खूप भरलेलं. कपडे पण सगळे काढून ठेवलेत. बघू आता घरी जाऊ सगळं बघूया. हे बघा आता आम्ही करतो. सोफा घेतल्यानंतर आम्ही माप घेतोय. सोफा आहे 199 सेंटी. मग 200 पकड. फरक पडतो 190 आणि 99 मध्ये. हे बघ 200 पकड रे बाबा. 200 पकड. एवढी जागा उरते एवढी. आणि तुला आता हे सगळं सुचलं. मगाशी आम्ही एक सोफा बघितला बोलते अरे 231 आहे. 231 जागाच नाहीये इथे. मी 3 सीटर बघत होते. आपण 2 सीटर घेतलंय. एवढी जागा आता काय करायचं एवढं. तिकडे आता आपण बघितलं. मी बघितलं मलाच बोलते. मला असं वाटतं तिकडे आपण टी टेबल वगैरे घेतला पाहिजे. नाही सॉरी टी टेबल नाही. लॅम्प आणि तो टेबल असतो तो. हे एवढं आहे. सोड आता. घरी आलो आम्ही पण काम तेच चालू आहे अजून की अजून काय घ्यायचंय. आमचं घर जवळजवळ आता पेंट होत आलेलं आहे. तुम्हाला दाखवू आम्ही डायरेक्ट. झालंय नाही अजून. अरे बाई नेमका काय झालं. आम्ही झुंबर आमच्या या हुशार व्यक्तिमत्वाने काल झुंबर घेतला पण हिला एवढं नाही कळालं की अरे पण झुंबरच्या आधी जेवण आलं. ओ माय गॉड. कलर आई शपथ भाई. वा वा वा. हे जरा पकडशील का. जरा काहीतरी काम करशील का. तिकडे बसून नुसतं स्क्रोल तर मला बोलशील की माझं पोट का असं पोट माझं आता दिसू दे. त्याला दिसू दे जरा कारण ते आज जाणार आहे लवकर. आम्हाला जास्त बोलू नको. माझी ताट बघ किती एस्थेटिक आहे. बघ आपलं जास्त बेटर आहे. चला जेवून घेतो. हे पालक लसूणी चपाती मटर जिरा राईस कढी आणि हे पापड माझ्या. गाईज आम्ही एक व्हिडिओ बघितलाय त्याच्यामध्ये एक चॅलेंज आहे विच प्रूव्स की मी जाडी नाहीये. तर ते आता आम्ही करणार आहोत. बंद करा प्लीज. काय पंखा जाऊन कर. तू चालू केलं मला बंद करायला.
चला मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो की जाडा माणूस कसा दिसतो. तू गेला समोर. कोण दिसतंय पण. चला मला हा माझा पाय हे करणार आणि ती आतून जाणार. तू जाणार. हा मला आणि एक मिनिट मगाशी रील बनवताना तू मला जा बोलत होतीस. मी कसा जाणार होतो. अरे तेच ये चल. बदनाम केला मला 3 लाख लोकांसमोर. सोडतोस का पाय? तू करत बसल्यावर मग काय मग. चल तू माझे केस सोडतोस. मी हात एवढाच ठेवलाय. चल 1 2 3. चल तुला चालायचंय, मला जागेवर थांबायचं. कोण पुढे आलेलं गाईस, कोण पुढे आलेलं. 1 2 3. वी हॅव डन इट. नाचो. अरे पडेल ना मी. आता मी करतो नाही थांब. इझिली झालंय, पण तुम्हाला मी रीलचे शॉट दाखवतो. हा आता मी करतो आणि ही रील मध्ये हिने शहाणपणा केलाय. चल चल. अरे तुम्ही कसं जाणार. तू जायचंय ना. त्यासाठी असं तर व्हावं लागेल. चल. मला काय ढकलते. मी कशी घुसते. पकड. हे बघ अशी तू घुसते. तू कसा उभा पण तुला जागा किती आहे. तू कसा उभा राहतेस सांगू तुला. कर ट्राय कर. असं करतोय. ठीक आहे चल लास्ट. अरे आता का आता जात होतो ना. तुझा पाय जड आहे. मग परत 1 2 3. अरे आता होत नाही यार. तू हिला पाय नाही पकडता येत. 1 मिनिट इकडे ये. गरज हेल्प नीडेड. दाखवतो तुम्हाला होतं की नाही. जमली माझं. बारीक झालं ना. आणि गाईज मी थोडा बारीक झालेलो आहे गाईज. आणि मी पण. हे बघ कसं करायचं माहितीये. गौरांचं बघू. माझा पाय घे आणि असं चाल. तुझा पाय घेऊन दाखवतो. हे पाय घ्यायला चालतो. पाय पकडा दरवाजा बाहेर. काय सांगायचं ना. काय नाही मला चालावं लागतं. हे मला करायचंय. मला करायचंय. अच्छा हा तर तू फक्त असं करायचं आणि चालत जायचं. हा ठीक आहे. हा ठीक आहे. तर पाय जड बघ इथे. असं. पाय इथून जाणार. हा हा जा. मलाच सांगते ना. मी कसा जाणार. मी पण भागत आहे. 1 2 3. हा तुझं काय लग्न आलंय. तर कल्याण गौरांचं हा मला चल. चाललंय का? मी जाईल. आपण उलटं करतोय. नाही बरोबर आहे. इकडे जायचंय मी. आपण क्रॉस कसं जाऊ. हा मग तो पाय घे. तुला जो कम्फर्टेबल आहे तो. हा जा. पण अवघड आहे ना. अवघड मुलाचं नाही अवघड. 1 2 3. असं जातोय म्हणून माझा हात सुटतोय. काहीतरी बांधलं पाहिजे. मी स्विमिंग करत होतो. हा असं येतो माझा हात इथे. मम्मीला चांगलं आहे का. इथे सगळ्यात बारीक मी आहे. रँडी ऑर्डर माहिती कोण आहे. आमचा हा खेळ इथे संपलेला आहे. पुढे आम्हाला अजून थोडंसं काम आहे आणि त्याच्यानंतर आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहे. ते तुम्ही बघत राहा. हा मनुष्य पण येणार आहे. पाणी ले क्या. आम्ही दोघे बहीण भाऊ मस्त एसीची हवा खाऊ. जिजाजी बाहेर वस्त्र उकळू दे. काळा उगतच नाही होत आहे. हा नानाची टांग इकडे ह्याला बसवलाय. हा पण तिकडे मला बाहेर मी कुठे बसलोय माहितीये का. पंखा लावून इथे गपचूप माझ्या सोफ्यावर बसलोय. तुला इथे माहितीये एसी लावलाय. बोलवावं लागतं. दोघं मस्त हे बघा मस्त झोपले दोघं असेच. नानाची टांग यांच्या मस्त आहे. आणि तो फ्लॅप पण वर नाही केला रे बाबा. फ्लॅप बघा कसा आहे तो. बघितलं. हे असं असतं. देव माझ्या सोबत आहे. ही बोललेली की एसी लाव गौरा. कोण लिजेंड्स. हा कोण लिजेंड्स. हा झोंबी. दिस इज काच का बॉल. हा भाई मी सिओल चुकून बोललो. हा मी सोलच बोलतोय. मॉल मध्ये आल्यानंतर पहिली गोष्ट पोटोबा आणि मग येस आम्हाला आज 2-3 काम आहेत. ती 2-3 कामं तुम्हाला दाखवू पण पहिले त्याच्या आधी खाऊन घेऊ. हे बघ टिसॉ मध्ये गोल्डन कलरचं पण आलंय. शिवानी तुझ्या नानाची टांग आगे बड. बघ असं प्रोत्साहित करतात. ह्यांना काय घ्यायचं असतं ना तर बरोबर मी लगेच मी बोलतोय ना की चल घेऊया. मी बोललो का घ्यायचंय. घर कलर कर. घर पण कलर केलं. खाऊन घेऊया पहिले भूक लागली. आता मित्रांनो डर के आगे जीत आहे. दादर के आगे सीट आहे. या आपण वाक्यावर पुढे चालत आता इथपर्यंत आलोय मॅगडीच्या एका कुकीवर. सॉरी सबवेच्या एका कुकीवर. आणि कुकी सोबत आपण करणार आता एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट म्हणजे काय. माझा सालेंद्र बाहुबली यानी गौरांग यांनी सांगितलंय या कुकीवर तू टोमॅटो सॉस टाक आणि खा.
कारण तू आधीच एक मोठा पराक्रम केलाय माझ्या बहिणीशी लग्न करून, तर हे तुझ्यासाठी काहीच नाही. व्हॉट इज तर आपण बघूया कसं लागतं. पण मी एकटा नाही खाणार आहे मित्रांनो, ह्या काळ्या वाल्यावर पण खाणार आहे. हा ना, माझा हा डिनर आहे आणि ती रप्पा रप खात सुटलीये. माझं तुझं मी घेणार. ओके काय रे बिंदास का रे, तुमचा पिझ्झा माझा पिझ्झा. तर चला हा पराक्रम काढायला आता सुरुवात. चांगला ढिगभर लावायचा. मला माहिती चांगलं लागणार आहे म्हणून. अरे एवढं तरी नको घेऊ. एवढं मी नाही, पण तुला पण एवढं लागणार आहे. मी बोलतो चांगला लागणार आहे. अतिउत्तम. वरती साखरच का खातोय, याच्यात म्हणजे साखर. हे मला जास्त दिलंय. नाही सेम आहे. छान आहे. त्यांनी कुकी मोठी घेतली. तुझी चूक. चांगलं लागतं बाई, चांगलं लागतंय. आता तू पण खा थोडंसं. मी नाही खाणार. आय एम आउट ऑफ दिस. नाही पॉसिबलच नाही. नाही. भाई या मुलीने जो हरामीपणा केलाय ना आता, एवढा हरामीपणा. तू काय केलं आता? ही आम्ही मान्यवर मध्ये गेलेलो कुर्ता बघायला, तर आतमध्ये आली, बोलते यश आपण एक काम करूया का, पहिले मी टाकलेली साडी घेऊन जाऊया का तर एथनिसिटी मध्ये मला घेऊन जायचं होतं. तर असा चालाकपणा करून बाहेर आली. अरे डोकं लावलं मी आधी एथनिसिटी. आणि मी किती शॉक झालो. लास्ट टाइम काय झालेला, मी मान्यवर मध्ये गेलो आणि मग एथनिसिटी मध्ये आलो तर तिकडे जास्त चांगलं होतं, स्वस्त. पण तू मला सांग, जर मी तिकडे बोललो असतो अरे कुठली साडी, मला माहिती नव्हतं. भाई माझ्या तोंडात पडले तेच येत होतं. मी ऍक्टिंग कशी केली. ऍक्टिंग पण नाही करता अरे पण एवढं इम्प्रोम्प्ट, एवढं फटकन मी कुर्ता बघायला चालू केलेलं. पण मी बोललो की मला वाटलं काहीतरी वेगळं काम असेल म्हणून काढते. मी बोललो काहीतरी वेगळं काम असेल म्हणून घेऊन चालले, तर ही शाणी एथनिसिटी मध्ये घेऊन आली. बाई शाणीने भरपूर प्रयत्न केलेला की मला एथनिसिटी मधनं कपडे घ्यायला आणि मान्यवर मधनं बाहेर काढायला, पण शेवटी तुम्हारे भाई ने वो काम कर दिया है जिसके लिए वो पैदा हुआ है. जो मेरे को पसंद है वो कपड़ा मैंने ले लिया है. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? होम सेंटर. हा भाई, जेवताना लोक बघत असतील त्यांना गरगरत असेल. का गरगर? तुम्हाला गरगरतं का हो? तुम्हाला गरगरतं? कॉमेंट झालेत. टाकू का इथून खाली टाकू? मित्रांनो, हरामीपणाची एक सीमा असते. हिनी त्या सीमाला अनफॉलो केलंय. हिनी त्या सीमेला अनफॉलो करून टाकलंय. ही त्या सीमाला ओळखतच नाही. तुम्हाला माहिती घर कलर केलंय, सगळं छान ब्राईट ब्राईट दिसतंय. हो. पण आता प्रॉब्लेम हा झालाय की यश यात जास्त काळं दिसतंय. तुला बघते ना मी, तुला जास्त काळं दिसतंय. ए भाई, ते मी आता काम केलंय म्हणून मी काळा नाही दिसत आहे. बघा ना, एकदा तुम्हाला दाखवू का लुक, फक्त असाच बघा. टक टक देख, हे इग्नोर करा जरा, हे नंतर करायचंय. हे खूपच पिवळं दिसतंय. दिवाळी नंतर कारण होणार नाही. आम्ही हॉलमध्येच दमलो. हे एवढं आता केलंय, फक्त कलर वगैरे चेंज केलाय. ह्या सोफ्याला पण लवकरच बाय म्हणणार आहोत. चला आता हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो. आम्ही तुम्हाला दाखवू फायनली IKEA मधनं काय काय येत आहे, कितीला मिळालं आम्हाला, कसं असेंबल होतंय, कसं दिसतंय फायनल लुक, ते सगळं टाकू. आणि दिवाळीची साफसफाई तुमची कशी चालली आहे ते पण सांगा. आणि आम्ही ज्या पेंटर्स बरोबर काम केलंय ते ते सांगणं गरजेचं आहे. साफसफाई केली एंडला की आम्हाला दिवाळीची आणि हे सगळं असेंबल पण हे सगळं त्यांनी केलंय साफ सकट, एकदम सगळं व्यवस्थित. आम्ही घरी नव्हतो ऍक्च्युली, आम्ही घरी नव्हतो, आम्ही बाहेर गेलेलो. त्यांनी साफ करून दिलं होते, पण त्यांनी म्हणजे थोडं लक्ष दिलं, त्यांनी हेल्प केली असणार. बट ते नाही, पण एव्हरी डे सगळं क्लीन करून आम्हाला बोलला पण की तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही सगळं क्लीन करून जाणार. दिवाळीची तुमची हॉलची सफाई आम्ही, कारण आम्ही इथेच पेंट केला. तर तो बोलताना असं बोलला की तुमची दिवाळीची सफाई करायची गरज नाही पडणार एवढं. आणि ह्यांनी हे सगळे पॅनल्स आहेत ना, ते पण साफ केलेत. हे सगळे साफ केले. देवारा वगैरे तिकडे क्लीन केले त्यांनी. मजा आली आम्हाला. घरी आम्ही रिटर्न आलो तर एकदम सगळं चकाचक सगळं लावलेलं होतं. फक्त पडदे बदलले. आम्ही पडदे बदलले, पडदे लावून घेतले जरा दुसरे. पण मस्त वाटतंय. तुमचे पण असे काही असेल दिवाळीची शॉपिंग स्पेशल तर आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हे घराला आम्ही ज्याच्याकडनं पेंट करून घेतलंय, बोल, ज्याच्याकडनं पेंट करून घेतलंय, आमचे इकडे पण खूप प्रॉब्लेम होते. हे जे एरिया आहेत ना, तिथे ओल वगैरे झालेली इथे आणि आतमध्ये पण होतं, आणि खूप पपडी निघत होती. खरंच खूप वाट लागली. आणि काय व्हायचं माहिती का, डेली बेसिस मध्ये कचरा काढला ना तरी ते पपडी निघायचे. पडदा जरी सरकवला तरी तिथून खालून सगळं निघायचं आणि धूळ खराब हालत झालेली. आणि मग ते चांगलं नव्हतं वाटत घरात. मग आता कसं चांगलं वाटतंय.
तर आम्ही हे ज्याच्याकडनं करून घेतलंय त्याचा number त्याच्याकडनं हवा तर हो टाकू तेच तर तुझं मध्ये मध्ये करते कडनं आम्ही हे सगळं करून घेतलं. यांच्याकडनं आम्ही आधी पण एक काम करून घेतलंय जे गॅलरीचं होतं ज्याच्यामुळे वॉटर प्रूफिंगचं खाली लिकेज वगैरे होत होतं. तर त्यांनी ते काम पण एकदम अमेझिंग करून घेतलं. आम्हाला परत काय बघायची गरज नाही Guys, पडली. हे म्हणजे हे प्युअरली प्रमोशन नाहीये, नाहीये. बस आम्हाला त्यांचा एक्सपिरियन्स आवडला म्हणून आम्ही खूप सांगतो. amazing ते लोक काम. आय थिंक इंस्टाग्राम सोशल मीडियावरती नाहीये. नाहीये. येणार आहेत पण आता हा, नाही. त्यांच्या फर्मचं नाव आहे वास्तू वास्तू आणि ज्याच्याकडनं करून घेतलं त्याचं नाव स्वराज चव्हाण. त्याचा मी कॉन्टॅक्ट डिटेल्स त्याला विचारून याच्यात टाकणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. त्याला मी अजून काय बोललो नाही. त्याला विचार आणि मग डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकीन. जर तुम्हाला ठाण्यात आजूबाजूला कुठे त्याला करून घ्यायचं तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अमेझिंग काम आहे त्याचं. मस्त आहे. आणि आता झालेलं आहे. आता Yes. एकदा ऐक्याची असेंब्लिंग झाली की तुम्हाला फायनल घर दाखवू. आणि हा, ऑल यार. खूप दमलो आणि आम्हाला किचनची हालत म्हणजे एकदा घरात पेंटिंग एका रूम मध्ये आणि आम्ही किचन मध्ये पण पेंटिंग करू शकत बाकी होतो. अजून कुकिंग डल वाटतं. व्हिडिओज हे सगळं आमचं सगळं लक्ष आहे तुमच्या कॉमेंट्स वरती. येस पण आम्हाला ते करता येत नाही. पहिले बात तर घरात दोघंच आहोत. येस सो व्हिडिओज मॅनेज करणं, ब्रँड्सचे रिक्वेस्ट मॅनेज करणं, प्लस ब्लॉग कंटिन्यू एडिट करणं, तर खूप हे होतं. आणि म्हणून आम्ही विचार केला की ठीक आहे थोडं नंतर टाकू. आता सध्या आपण नॉर्मल जे डे टू डे व्लॉग्स होतात तेवढे आपण टाकायचा प्रयत्न करू. तर येस, आणि खूप मोठी अनाउन्समेंट पण मला लवकरच करायची आहे. ती आम्ही लवकरच करणार आहे. नेक्स्ट टू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कधीतरी आम्ही करू. येस करू. बट येस आज केले बस इतना ही दोस्तों. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, कारण आम्ही रिप्लाय करायला विसरत नाही. त्याच्यानंतर हा व्हिडिओ शेअर पण करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. सॉरी, आम्ही यशचे कपडे दाखवले नाही कारण की ते फिटिंग साठी तिथेच आहेत. ते Yes. आले की आम्ही दाखवू. येस. तर थँक्यू, बाय बाय, सी यू टुमॉरो आफ्टर डे आफ्टर टुमॉरो. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी इन ऍडव्हान्स. येस, आणि प्रेपरेशन साठी हॅपी प्रेपरेशन दिवाळी. बाय.